देशातील खत उत्पादक कंपन्यांना राज्यात अनुदानित खतांसोबतच विनाअनुदानित निविष्ठा उत्पादने विकण्यास बंदी घालण्याचा निर्णय शासनानं घेतला। कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाने ही माहिती दिली आहे। निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेनंतर शासनाने हा निर्णय घेतलाय। राज्यातील निविष्ठा विक्रेत्यांच्या हितासाठी कृषी विभागाने विविध निर्णय घेतले आहेत। लिंकिंग बंद करण्यासाठी उत्तर प्रदेश शासनाप्रमाणे स्वतंत्र आदेश जारी केला आहे। तसाच आदेश महाराष्ट्रात देखील लागू केला जाणार असल्यामुळे अनुदानित खतांसोबत विनाअनुदानित उत्पादनांचे लिंकिंग करता येणार नाही। एसटीबीटी कपाशी बियाण्यांची राज्यात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी केंद्राला पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आलाय। एसटीबीटी बियाण्यांचं उत्पादन परराज्यात होते ते त्याच राज्यात रोखावं, त्यामुळे ते महाराष्ट्रात पोहोचणार नाही अशी मागणी केंद्राकडे केली जाणार आहे। बियाण्यांसोबत साथी संकेतस्थळावरून काम करण्यास विक्रेत्यांनी सूट मागितली होती, मात्र अशी सूट देण्यास शासनाने नकार दिलाय। त्याऐवजी विक्रेत्यांना मार्गदर्शन केलं जाईल। विक्रीनंतर नोंदीचा विलंब कालावधी 2 आठवड्याचा केला जाईल व त्याबाबत कारवाई स्थगित केली जाईल असं शासनानं स्पष्ट केलंय। रासायनिक खतांचा पुरवठा विक्रेत्यांना थेट त्यांच्या दारापर्यंत पद्धतीने होण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे शासनाने ठरविलं आहे। निविष्ठा अप्रमाणित निघाल्यास विक्रेत्यांवर कारवाई न करण्याचा हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करण्याचं कृषी विभागानं ठरविलं आहे। विक्रेत्यांना दोषमुक्त ठेवण्याबाबत नवी कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे। गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांचे शुल्क विक्रेत्यांना अदा करण्याबाबत आर्थिक तरतूद करण्याचाही निर्णय शासनानं घेतलाय। तसेच मुदतबाह्य कीटकनाशके कंपन्यांनी परत घेण्यासाठी माफदा व उत्पादक कंपन्यांची संयुक्त बैठक घेतली जाणार आहे। युरिया व डीएपीचा साठा विक्रेत्यांना मिळाल्यानंतर तपासणीसाठी गुणनियंत्रण निरीक्षकाला कळवून पाहणी करण्याचे बंधन कृषी विभागाने टाकलं आहे। यात वेळ जास्त जात असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं होतं। आता केवळ चित्रीकरण फित अर्थातच व्हिडिओ रेकॉर्डिंग काढून लगेच खत विक्री करता येईल असे कृषी विभागाने स्पष्ट केलंय। शेजारी राज्यातून येणाऱ्या बोगस निविष्ठांना आळा घालण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यास व काही कंपन्यांच्या मालासोबत गुणवत्ता प्रमाणपत्र जोडण्याबाबत प्रयत्न केला जाईल असंही कृषी विभागानं ठरविलं आहे। नवीन बियाणे व कीटकनाशक कायद्यातील जाचकटींबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल असंही आश्वासन माफदाला देण्यात आलं आहे। शासनाने बहुतेक मागण्या मान्य केल्याने 85,000 निविष्ठा विक्रेत्यांचा बेमुदत बंद बुधवार दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच तिसऱ्या दिवशी सायंकाळी स्थगित करण्यात आलाय अशी माहिती महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी दिली आहे। माफदाने 27 एप्रिल पासून बंदची हाक दिली होती, त्याला राज्यभर उत्तम प्रतिसाद मिळत होता। राज्याच्या कृषी विभागाने बंदची दखल घेत बुधवार दिनांक 27 एप्रिल रोजी माफदाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक आयोजित केली। यावेळी झालेली चर्चा सकारात्मक होती, परंतु बैठकीत दिलेल्या आश्वासनांचा समावेश असलेले इतिवृत्त माफदाला मिळाले नव्हते। बुधवारी दुपारी इतिवृत्ताची प्रत प्राप्त होताच माफदाची बैठक झाली। त्यात शासनाने विक्रेत्यांच्या समस्यांबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत चर्चा झाली। त्यानंतर बंद स्थगित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलाय। माफदाचे सरचिटणीस विपिन कासलीवाल यांनी सांगितलंय की शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत, परंतु आश्वासनाप्रमाणे कार्यवाही न झाल्यास भविष्यात पुन्हा बेमुदत संप पुकारण्यात येईल।